अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. हाती घेईन टाळ, खांद्यावर वीणा, आता मज मना कोण करी. विचार करा, 13व्या शतकातली एक स्त्री जी दासी म्हणून काम करतीये, ती असं बोलतीये. हे फक्त भक्तीचं वर्णन नाहीये, हे तर एक प्रकारे जाहीर बंड आहे. आज आपण संत जनाबाईंबद्दल बोलणार आहोत. आपल्याला साधारणपणे माहिती असतं की जनाबाई नामदेवांच्या घरी दासी होत्या, विठ्ठलाच्या भक्त होत्या. पण आजच्या चर्चेत आपण जरा याच्या पलीकडे जाऊया. म्हणजे त्या काळातल्या एका वंचित समाजातली स्त्री स्वतःच्या नावाने, स्वतःच्या अनुभवांवर इतके परखड अभंग रचते. हे किती मोठं सामाजिक आणि आध्यात्मिक बंड होतं. चला तर या प्रवासातले काही असेच पैलू उलगडून पाहूया. आणि हाच मुद्दा खरं तर खूप महत्वाचा आहे. आपण जनाबाईंना अनेकदा एका सहानुभूतीच्या नजरेतून बघतो, बिचारी, गरीब दासी. पण त्यांच्या अभंगांमधून जी प्रतिमा उभी राहते ती एका स्वाभिमानी, खूप आत्मविश्वासू आणि वैचारिक स्त्रीची आहे. त्यांनी देव आणि भक्ताच्या नात्याची व्याख्याच बदलून टाकली असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि सुरुवात तिथूनच करूया का? त्यांच्यासाठी विठ्ठल हा देवळात बंदिस्त देव नव्हता, तो घरातला सोबती होता. ज्यांनी झाडी सडा संमर्जन करी, त्याच्या पाठीमागे उभा राहे हरी. या ओळी आपण ऐकल्या आहेत. पण याचा अर्थ फक्त भाबडी भक्ती इतकाच आहे का, की यात काहीतरी अधिक खोल आहे? निश्चितच यात खूप खोल अर्थ आहे. विचार करा ना, त्या काळात एका दासीचं आयुष्य किती कष्टप्रद आणि एकाकी असेल. तिला स्वतःचं असं कोणी नाही. अशा परिस्थितीत तिनं विठ्ठलालाच आपला सखा बनवलं, आपला मित्र, आपला सहकारी. हा केवळ एक आध्यात्मिक शोध नाहीये, तर एकाकीपणावर आणि श्रमाच्या थकव्यावर मात करण्यासाठी शोधलेला एक मानसिक आधारही आहे. अच्छा. विठ्ठल जेव्हा तिच्यासोबत दळण दळतो किंवा पाणी भरतो, तेव्हा तो फक्त कामाचा भार हलका नाही करत. त्याहून महत्वाचं म्हणजे तो तिच्या श्रमाला एक प्रकारची प्रतिष्ठा देतो. म्हणजे हे एक प्रकारे श्रमाचं उदात्तीकरण झालं, ज्याला आपण डिग्निफिकेशन ऑफ लेबर म्हणतो. जे काम समाज कदाचित तुच्छ मानत असेल, तेच काम जनाबाईंसाठी ईश्वर सेवा बनलं. दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता, या ओळीत केवळ नामस्मरण नाहीये, अगदी, तर कामातच देवाला पाहण्याची एक विलक्षण दृष्टी आहे. अगदी तसंच. आणि ही केवळ माइंडफुलनेस नाही, कारण इथे कर्ता आणि क्रिया वेगळी नाहीये. इथे क्रिया आणि ईश्वर म्हणजे एकरूप झाले आहेत. हो. जनाबाई जेव्हा काम करतात तेव्हा त्या एकट्या नसतात. विठ्ठल त्यांच्यासोबत असतो. त्यामुळे कामाचा शीण किंवा तो कंटाळा याला जागाच उरत नाही. उलट ते कामच एक उत्सव बनतं. झाडलोट करी जनी, केर भरी चक्रपाणी, या कल्पनेतच केवढी ताकद आहे. हो ना. जो चक्रपाणी ही सृष्टी चालवतो, तो तिच्यासाठी केर भरतोय. हे तिच्या आत्मविश्वासाचं आणि देवावर असलेल्या हक्काचं प्रतीक आहे. आणि याच हक्कातून, याच मोकळेपणातून त्यांना एक असाधारण आवाज मिळाला, जो फक्त वैयक्तिक भक्तीपुरता मर्यादित नव्हता. तो आवाज सामाजिक रूढींवर आणि विषमतेवर प्रश्न विचारू लागला. आपण त्यांच्या सामाजिक भाष्याकडे वळूया का? कारण तो भाग मला नेहमीच खूप क्रांतिकारक वाटतो. हो, आणि तोच जनाबाईंच्या कार्याचा गाभा आहे असं मला वाटतं. त्यांनी जे अनुभवलं तेच त्यांच्या अभंगांतून उतरलं. त्या शूद्र कुटुंबात जन्मल्या, आयुष्यभर सेवा केली, त्यामुळे जातीय भेदभावाच्या आणि एक स्त्री म्हणून होणाऱ्या अन्यायाच्या वेदना त्यांना थेट माहीत होत्या. बरोबर. म्हणूनच जेव्हा त्या लिहितात, जनी म्हणे देवा, मी झाले येसकर्णी, जातकुळी हीन माझी देवा, तेव्हा त्यात फक्त तक्रार नसते, तर देवाच्या दरबारात जातपात चालत नाही हा एक ठाम विश्वास असतो. मला त्यांची डोईचा पदर आला खांद्यावरी ही ओवी नेहमीच अचंबित करते. त्या काळात पदर डोक्यावरून खाली येणं हे स्त्रीसाठी अपमानास्पद मानलं जायचं. हो. पण जनाबाई यालाच आपलं स्वातंत्र्य म्हणून घोषित करतात. त्या म्हणतात की मी पदर खांद्यावर घेऊन, हातात टाळविणा घेऊन भर बाजारात जाईन, मला कोण अडवणार आहे. हो. हे स्त्रीमुक्तीचं एक शक्तिशाली प्रतीक आहे, एक जाहीरनामाच आहे तो. हो. त्या काळात स्त्रीला घराबाहेर पडायला, स्वतःची ओळख निर्माण करायला किती बंधनं असतील. अशा वेळी भरल्या बाजारी जाईन मी असं म्हणणं हे केवळ धाडस नाही, तर समाजाच्या नियमांना दिलेलं थेट आव्हान आहे. त्या एक प्रकारे असं म्हणत आहेत की माझी भक्ती आणि माझी ओळख ही तुमच्या सामाजिक संकेतांपेक्षा खूप मोठी आहे. आणि विठ्ठलाच्या नावाखाली का होईना, पण त्या स्वतःसाठी एक पब्लिक स्पेस, एक सार्वजनिक अवकाश निर्माण करत होत्या. अगदी. आणि त्या फक्त स्त्रियांच्या हक्कांसाठीच नाही बोलल्या, त्यांनी जातीय व्यवस्थेवरही कठोर टीका केली.
त्यांच्या एका अभंगात त्या म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वहावा भार माथा. याचा अर्थ काय घ्यायचा? हा अभंग तर वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीचं मूळ दाखवतो. इथे आम्ही म्हणजे केवळ जनाबाई नाहीत, तर त्यांच्यासारखे सर्व कष्टकरी वंचित बहुजन संत आहेत. अच्छा. त्या काळात ज्ञान आणि धर्मग्रंथांवर फक्त उच्चवर्णीयांची मक्तेदारी होती. जनाबाई त्या मक्तेदारीलाच आव्हान देत आहेत. त्या म्हणत आहेत की वेदांचा खरा अर्थ, परमार्थाचं खरं सार हे पोपटपंची करणाऱ्या पंडितांना नाही कळलं. ते आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या निस्सीम भक्तांनाच कळलं आहे. बाकीचं तर फक्त त्या ग्रंथांचं ओझं वाहत आहेत. ही किती मोठी वैचारिक क्रांती आहे. हो ना. म्हणजे कोणतंही औपचारिक शिक्षण नसताना केवळ अनुभवाच्या आणि भक्तीच्या जोरावर त्यांनी त्या काळातल्या प्रस्थापितांना वैचारिक आव्हान दिलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आयुष्यातल्या चमत्कारांच्या कथांकडे कसं बघायचं? जसं की चोरीच्या आरोपातनं सुटका होणं किंवा सुळावर चढवताना तो सूळ पाण्यासारखा विरघळून जाणं. या केवळ भावड्या कथा आहेत की यातही काही गर्भित अर्थ आहे? मला वाटतं या कथांना केवळ लिटरल चमत्कार म्हणून पाहणं हा त्यांच्यावर अन्याय ठरेल. बरोबर. या कथा खूप प्रतिकात्मक आहेत. तुम्ही विचार करा, एक असहाय्य दासी जिच्यावर चोरीचा आळ घेतला जातोय, तिची बाजू ऐकून घ्यायला समाजात कोणी नाही. बरोबर. अशा वेळी देव तिच्या बाजूने उभा राहतो आणि तिला निर्दोष सिद्ध करतो. हा विचारच किती दिलासा देणार आहे. हे चमत्कार म्हणजे जेव्हा जग तुमच्या विरोधात असतं तेव्हा शुद्ध भक्ती आणि सत्य तुमच्या पाठीशी उभं राहतं, या तत्वाचं मूर्तिमंत रूप आहे. म्हणजे हे देवाचा हस्तक्षेप कमी आणि जनाबाईंच्या नैतिक शक्तीचा विजय जास्त, असं म्हणता येईल का? हो, अगदी तसंच. या कथा सांगतात की भौतिक जगात जरी तुम्ही कमजोर असलात तरी तुमची आध्यात्मिक आणि नैतिक शक्ती तुम्हाला कोणत्याही संकटातून तारू शकते. सूळ पाण्यासारखा विरघळतो. हो, त्याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूने असता तेव्हा मोठ्यात मोठी शिक्षा सुद्धा निष्प्रभव ठरते. या कथांनी त्या काळातल्या इतर वंचितांना, अन्यायग्रस्तांना एक प्रचंड मोठं मानसिक बळ दिलं असेल. खरे, या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. जनाबाई या केवळ एक संत कवयित्री नव्हत्या. त्या एक समाजसुधारक होत्या, एक बंडखोर विचारवंत होत्या आणि श्रमाला प्रतिष्ठा देणाऱ्या तत्वज्ञानी होत्या. अगदी. आयुष्यभर अविवाहित राहून नामदेवांच्या घरी सेवा करत त्यांनी आपलं आयुष्य विठ्ठलाला समर्पित केलं. त्यांचा हा वारसा आजच्या काळात किती महत्वाचा आहे? त्यांचा वारसा आज पूर्वीपेक्षाही जास्त महत्वाचा आहे असं मला वाटतं. पहिलं म्हणजे त्यांनी सिद्ध केलं की भक्ती किंवा अध्यात्म हे कोणा एका वर्धाची किंवा लिंगाची मक्तेदारी नाहीये. देव प्रत्येकाच्या हृदयात आहे, फक्त त्याला हाक मारायला हवी. आणि दुसरं, त्यांनी श्रमाला जो सन्मान दिला तो आजच्या काळातही खूप मोलाचा आहे. हो, कोणतंही काम छोटं नसतं जर ते प्रामाणिकपणे आणि ईश्वर सेवा म्हणून केलं गेलं. आणि तिसरं, जे मला सर्वात महत्वाचं वाटतं ते म्हणजे त्यांनी दिलेला आत्मविश्वासाचा आणि आत्मसन्मानाचा संदेश, विशेषतः महिलांसाठी आणि वंचित समाजासाठी. बरोबर. त्यांनी दाखवून दिलं की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी तुमच्या आतली शक्ती आणि तुमचा विश्वास तुम्हाला आवाज देऊ शकतो. जनी म्हणे विठ्ठला, तुझे माझे नाते जसे काही दूध तुपाचे. या नात्यात किती सहजता आणि अधिकार आहे. हा अधिकार मिळवण्यासाठी त्यांनी कोणतीही पूजा अर्चा किंवा कर्मकांड केलं नाही, केवळ शुद्ध सेवा आणि प्रेम दिलं. अगदी. त्यांचा वारसा हा कर्मकांडाच्या पलीकडच्या भक्तीचा आहे. तो अनुभवावर आधारलेल्या ज्ञानाचा आहे. तो कोणत्याही मध्यस्थशिवाय थेट देवाशी संवाद साधण्याचा आहे. आणि म्हणूनच शेकडो वर्षानंतरही जनाबाईंच्या ओव्या, त्यांचे अभंग महाराष्ट्राच्या घराघरात, विशेषतः स्त्रियांच्या ओठांवर जिवंत आहेत. कारण त्या त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या भावनांचा आणि त्यांच्या संघर्षाचा आवाज बनल्या. खरंय. खरंच जनाबाईंचं आयुष्य आणि त्यांचे विचार आपल्याला खूप काही शिकवून जातात. त्यांनी दळण, कांडण, झाडलोट यांसारख्या अत्यंत सामान्य रोजच्या कामांना भक्तीचा सर्वोच्च दर्जा दिला. यातूनच आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतो. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक कामं करतो. ऑफिसचं काम असेल, घरकाम असेल किंवा इतर कोणतीही जबाबदारी. अनेकदा ही कामं आपल्याला कंटाळवाणी किंवा निरर्थक वाटू शकतात. पण जर आपण जनाबाईंची दृष्टी स्वीकारली आणि आपल्या प्रत्येक कामाकडे ही देवाला दिलेली सेवा आहे या भावनेने पाहिलं तर आपल्या कामाचा आणि पर्यायाने आपल्या आयुष्याचा अर्थ किती बदलेल.